वादळी वारा आणि पावसाचा तिवसा तालुक्याला फटका बसलेला आहे। जवळपास 25 गावं अंधारात गेलीत। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। वादळी वारा आणि पावसाचा तिवसा तालुक्याला फटका बसलेला आहे। जवळपास 25 गावं अंधारात गेली आहे। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा बंद करण्यात आलाय। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। वादळी वारा आणि पावसाचा तिवसा तालुक्याला मात्र फटका बसलेला आहे। या ठिकाणी विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सूरज, काय अधिकची माहिती? सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचण येते। या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। वादळी वारा आणि पावसाचा तिवसा तालुक्याला फटका बसतोय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। तर सूरज, या ठिकाणी आपण पाहतोय विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आलाय। वादळी वारा आणि पावसाचा तालुक्याला फटका बसलाय। नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार असा फटका बसलेला आहे। मध्यरात्री जर पाहिलं गेलं तर मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर साधारणतः तिवसा तालुक्यातील 25 पेक्षा जास्त गावं ते अंधारामध्ये, कारण का मुसळधार वादळी वाऱ्याचा झालेल्या पावसामुळे जे अनेक खांब जे आहे, विद्युत खांब जे जमीनदोस्त झाले, अनेक वीज तारा सुद्धा पडलेल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे महावितरण सुद्धा या ठिकाणी नुकसान झाले आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या रस्त्यावर पडलेले झाडं जे आहे हटवण्याचं काम युद्धस्तरावर चालू आहे आणि साधारणतः दुपारी 12 नंतर जर पाहायला गेलं तर संपूर्ण तिवसा तालुक्यातील 25 गावं जे अंधारामध्ये आहे त्या संपूर्ण 25 गावाचा वीज पुरवठा सुरू होणार असा जो दावा आहे महावितरणच्या वतीने करण्यात आलेला आहे। मात्र एकूणच जर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर जो वादळी वाऱ्याचा जो फटका आहे अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बसलेला आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।